महाराष्ट्र न्यूज 40 काम वार्ताहर देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. आयुक्त भूषण गवई साहेब यांच्यावर बूट मारून फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यामुळे असा भ्याड हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्या निषेधार्थ आज 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता शहर पोलीस स्टेशनला बहुजन आझाद सेना अध्यक्ष समाजरक्षक स्वप्नील जाधव व सक्रिय कार्यकर्ते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। समाजरक्षक स्वप्नील जाधव यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना सांगितले की हा देश भारतीय संविधानावर चालतो व भारतीय संविधान या देशाचा आत्मा आहे। संविधान देशाच्या लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर भ्याड हल्ला म्हणजे भारतीय संविधानाचा अपमान होय। आज रोजी देखील आपल्या देशात आपली जात पाहून अन्याय केला जातो। ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज यांचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे कार्य केले जाते, त्यावेळी या देशातील काही समाजकंटक जातीवादी वृत्ती त्यांना थांबविण्यासाठी प्रयत्न करत असते। त्यामुळे अशा जातीवादी लोकांच्या नीतिमत्तेमुळे देशाचे फार मोठे नुकसान होत आहे। निवेदन देण्यासाठी स्वप्नील जाधव यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी नितीन रसाळे, आबासाहेब गरुड, पिंटू गायकवाड, सचिन गांगुर्डे, दीपक बागुल, मेजर समाधान जाधव, प्रवीण भोसले, राहुल मोरे, भाऊसाहेब मोरे, किशोर जाधव, हेमंत बागुल, शिवाजी शिंदे, भगवान जोंधळे, संदीप चव्हाण, छगन मोरे, राजू पवार, मंगेश मोरे, वाल्मिक गरुड, अविनाश जाधव, विकास खैरे, संदेश जाधव, समाधान मोरे, सुमित जाधव, समाधान मोरे, राहुल मोरे, सागर बर्वे, भीमा बर्वे, अर्जुन बर्वे, महेंद्र निकम, चंदू बागुल, विश्वजित जाधव, सागर जाधव, अक्षय सोनवणे, प्रतीक गवळी, विजय जाधव, भानुदास जाधव, श्याम जाधव, राहुल बेंगळे, विनोद संसारे, शुभम जाधव, पप्पू बागुल, प्रशिक चव्हाण, तुषार मोरे, ऋतिक जाधव, पांडुरंग कदम, भैयासाहेब जाधव, आकाश चव्हाण, विनोद पवार, काळू वाघारी हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते।